सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आज शुक्रवार आणि एकादशी आहे. त्या आज शुक्रवारचं देवीला मी पाणी घातलेलं आहे आणि देवीची साडी चेंज करण्यासाठी घेतलेली आहे. देवीला आज मी साधीच साडी नेसवणार आहे. 2 दिवसानंतर महाशिवरात्र आहे. त्या महाशिवरात्रीच्या दिवशी पण आपण देवीला छान अशी साडी चेंज करणार आहोत. त्याच्यामुळं साधीच साडी नेसवली मी देवीला आणि साडी निर्या वगैरे घालून छान अशी चोपून वगैरे नेसवली. नंतर मी देवीला दागिनं घालायसाठी घेतले. देवीचं हे पूर्ण दागिनं आपलं साधंच आहे, सोन्याचं, याच्यात कोणतंच दागिनं नाही आहे. कारण आपल्या देवीच्या दरवाजाला तर लॉक नसतं आणि देवीकडं काय सोन्याचं दागिनं पण नाही आहे. त्याच्यामुळं साधेच दागिने मी देवीला वापरते. मला जशी जमेल मंगळवार, शुक्रवार, एकादशी, अमावास्या, पौर्णिमेला तशी मी देवीची पूजा दररोजची तर असतीच, पण पाणी वगैरे घालून साडी चेंज करत असते मी देवीची, मला जशी जमेल शेतातल्या कामानुसार. आज एकादशी होती आणि शुक्रवार होता, म्हटलं की देवीला पाणी घालून छान अशी साडी चेंज करून घ्यावी. हे पूर्ण काम करायला कमीत कमी 40 ते 50 मिनटं जातात आणि 9 वाजताच आपल्याकडं बायका कामाला येतात. त्याच्यामुळं जास्त वेळ काय मिळत नाही आहे. पण मी तरी घाई गडबडीत छान पूजा करण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्ही पूर्ण पाहिल्यावर मला सांगाच की ती पूजा कशी वाटते ती. आणि तुम्ही कोणत्याही देवाची सेवा करताना तुम्ही देवाकडनं कोणती अपेक्षा न ठेवता केलं ना, की देव तुम्हाला मागायच्या अगोदरच भरपूर काय देतो. देवाला माहिती असतं की आपल्या भक्ताला काय प्रॉब्लेम आहेत आणि त्याला काय अडचणी आहेत, तर तो न मागताच आपल्या इच्छा पूर्ण करतो. मी तर देवीला दररोज पाया पडताना काहीच मागत नाही, की सर्वांना सुखी समाधानी आणि आरोग्य संपन्न ठेव आणि मी जे कष्ट करते त्या कष्टाला यश दे, एवढंच मी मागत असते आणि तुझी आशीर्वादाचा हात नेहमी माझ्या पाठीवर असू दे, एवढंच मी देवीकडं मागणं मागते. आणि खूप छान पूजा झाली होती. गडबडीत केली होती. चाफ्याची भरपूर फुले होती आणि त्या जास्वंदीच्या फुलात खूप उठून दिसत होती चाफ्याची फुलं. एक जण नंतर पाया पडायला आल्यावर मला बोललं की छान वाटते, छान केली पूजा. नंतर आम्ही मला शेतात जायला 10 वाजले असतील. ह्या एक जण कामाला आल्या होत्या. आम्ही दोघीच जण इथं. आज आमचं ड्रॅगनचे बेड खुरपण्याचं काम चालू आहे. कारण शेणखत आणून ठेवलेलं आहे. शेणखत आपल्याला ड्रॅगनवरती टाकायचं आहे आणि जास्त गवत असल्यामुळं ते काय बुडाला शेणखत जात नाही, त्याच्यामुळं गवत काढतो आहे आम्ही. नंतर शेणखत टाकून झाल्यानंतर आपल्याला बेडवर पूर्ण पाचरट अंथरून घ्यायचं आहे उन्हाळ्यात. कारण जास्त ओलावा राहावा जमिनीत बेडला, त्याच्यामुळं चाललंय आमचं हे गवत काढायचं. हे कडू गवत, त्याला बी आले. बी पडलं की त्याचं खूप आणखी गवत उगवून येतं. त्याच्यामुळं लवकरच काढायची प्रोसेस चाललेली. दररोज शेतात बरीच अशी वेगवेगळी कामं असतात आणि मी एक 8 दिवसातली बरीच कामं मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे या व्हिडिओमध्ये. आणि पूर्ण शेतातलं काम मीच पाहते. आता इथं आम्ही हरभरा खुरपतोय आणि या हरभऱ्यावरती थोडीशी आंबपण चढलेली आहे. त्याच्यामुळं हे हरभरा खुरपताना थोडा हाताला चणचण पण होत होतं. पण हरभरा छान आहे, त्याच्यामुळं खुरपून काढला आहे की त्याला थोडंफार तरी घाटे येतील, की आपण जी बी पेरलं आहे, जी खर्च केला आहे त्याच्यातून थोडं तरी उत्पन्न मिळेल. त्याच्यामुळं चाललं आहे आमचं खुरपायचं. असं 1 7-8 बेड आहेत आणि बाकीचे बेड पण खुरपलेत. इकडल्या बाजूला काय ड्रॅगनमध्ये पण जास्त गवत नाही आहे. तिकडे 1 2 3 बेड राहिले होते, तेच बेड आम्ही खुरपून घेत होतो आणि हे पाचरट आपण टाकणार आहोत नंतर. इथं मी गव्हाला पाणी द्यायचं काम चालू आहे. गहू पाण्याला आला होता, त्याच्यामुळं मी कॉक काढून पाणी देते आणि दुपारचे 12-1 झालती. मी जेवली नव्हती म्हणून मी शेतातच जेवायला पण घेऊन आले होते. आणि 6:30 वाजता मकावर आपल्याला टॉनिक मारायचं होतं. यांना बरेच फोन केले मी, पण यांना हे काय औषध मारणारे लवकर आले नाहीत आणि थोडासा अंधार पडायला लागलेला होता आणि औषध मारायला सुरुवात केली होती. हा आमचा स्वराज्य मदत करत होता पाईप ओढण्यासाठी. कसं आहे ना, लोकाचं लेकरू हातभर असलं तरी काही उपयोगाचं नसतं. आपलं ईदभर का होईना पण आपल्या कामाला येतं. ही म्हण आहे ना, ती एकदम खरं आहे.
तो मी कोणते काम करत असतो तर तो मला मदत करत असतोच. कायम त्याची मदत असते मला. आणि बघा थोडासा अंधार पडायला लागल्यानंतर मी घरी आले. पहिलं मी उंबरठ्याच्या तिथला दिवा लावला आणि नंतर मी औदुंबराच्या झाडाखाली एक दिवा लावला. औदुंबराच्या झाडाखाली थोडासा दिवा मी झाकून ठेवते, कारण हवेने तो लवकर विझतो म्हणून. नंतर देवीच्या मंदिरातला पण दिवा लावून घेतला. मी 3 दिवे लावत असते किंवा मग 5 दिवे, 4 दिवे लावत नाही. आणि पूर्ण नंतर मी असा घराच्या समोरचा व्हिडिओ घेतलेला आहे. तिकडं सूर्य मावळतीला गेलेला आहे आणि थोडीशी सोनेरी कलर असा दिसतो आहे आणि वातावरण छान दिसते. त्याच्यामुळं स्वराज्य बोलला की आई एक व्हिडिओ घे ना गं, असा पण छान वाटतोय. आणि पाठीमागं गव्हाच्या शेतावर असं सूर्याची सोनेरी किरणं पडलेली होती. मला तर पाहून खूप छान वाटलं. तुम्हाला कसं काय वाटते ते नक्की सांगा.